मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत त्यांचे बक्षीस ही गोष्ट. महेश दास दुसऱ्या दिवशी दरबारात पोहोचला. तो दाराशी असतानाच कालचा बहुरूपी मान खाली घालून तिथून परत येत होता. महेश दासने त्याला काय झाले असे विचारले. बहुरूपाने सांगितले की त्याला दरबारात बादशाची भेट घ्यायला जायला जमलंच नव्हते. पलटला. त्याने त्यांना आत सोडायचे एका अटीवर कबूल केले. बादशाह बक्षीस म्हणून जे काही देईल त्यातला अर्धा वाटा त्याला घ्यायला हवा, नाहीतर त्यांना परत फिरावे लागेल. महेश दास आणि तो बहुरूपी त्याला कबूल झाले. नाही म्हटले तर काहीच मिळाले नसते. त्यापेक्षा अर्धे बक्षीस तरी मिळेल या विचाराने ते आत गेले. त्यांना पाहून बादशाह खुश झाला. त्याने दरबारातल्या लोकांना कालचा किस्सा सांगितला. तो हुन्नरी कलावंत आणि बारीक निरीक्षण शक्ती असणारा महेश दास दोघांचे कौतुक केले. त्यांना पुढे बोलावले आणि सेवकाच्या हातून मोहरांची थैली घेऊन आधी बहुरूपाला दिली. बहुरूपाने थैली घेतली आणि बादशहाला पूर्ण साथ देऊन आभार मानले आणि मागे सरकला. बादशाह महेश दासला सुद्धा मोहरांची थैली देणार असताना महेश दास म्हणाला, माफी असावी हुजूर, पण मला मोहरांचे बक्षीस नको. बादशाला आश्चर्य वाटले. एवढे बक्षीस मिळत असताना कोण नाही म्हणेल. पण त्याला वाटले की आहे मुलगा अजून, काहीतरी मौल्यवान मागेल. त्याने विचारले, मग काय बक्षीस हवे तुला? हुजूर, मला 100 टक्क्याची पट्टी द्या. दरबारातले सगळे चमकले. काही लोक हसायला लागले. अकबराने हुशार कौतुक केलेला मुलगा मूर्खासारखी बोलत होता. पैशांना म्हणून पट्टी द्या म्हणत होता. हक्काचे पट्टे आणि मुलगा यातला फरक कळत नाही काय तुला? किती वेदना होती? काही अंदाज आहे का? आम्ही तुला हुशार समजून बक्षीस द्यायला बोलवले, पण तू तर मूर्ख दिसतोस. हुजूर, तुम्हाला बक्षीस द्यायचे नसेल तर नंतर देईन. मी चुकत करत नाही. माझ्या दरबारातून कोणी रिकाम्या हाताने गेलेलं मला आवडत नाही आणि मी स्वतः बोलवलेलं असताना तर अजिबात नाही. पण मला याचं कारण तरी सांग. का हवेत तुला चाफ्याचे पटके? हुजूर, दरबाराच्या पहारेकऱ्याने जे काही बक्षीस मिळेल त्याच्या अर्धे त्याला मिळायला हवे या अटीवर आम्हाला आत सोडले. तुमच्या दरबारात सामान्य लोक आपल्या तक्रारी अडचणी घेऊन येतात. त्यांची अशी लूट होत असेल तर मला पैसे मिळाले नाही तरी चालेल, पण अशा माणसाला लोकांचे दुःख समजावे म्हणून मी हे बक्षीस मागितले. माझ्या बक्षिसाचे अर्धे फटके त्याला द्यावे. आपल्या रखवालदाराच्या लाचखोरपणाबद्दल ऐकून अकबर संतापला. त्यांनी त्या रखवालदाराला बोलून घेतले. अकबर म्हणाला, हा मुलगा म्हणतोय त्याला मी जे काही बक्षीस देईन त्याच्या अर्धे तुला द्यावे याच अटीवर तू आत सोडले आहे. हे खरंय का? रखवालदार घाबरला. पण त्याला आता खोटं
तुला आता मी याचं अर्ध नाही पूर्ण बक्षीस देतो. हवालदार खुश झाला. त्याने अत्यंत आनंदाने बादशहाचे आभार मानले.